बाप्पासाहेब घुगे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। मोठ्या संख्येने आपण सर्व या ठिकाणी महायुतीचे सदस्य म्हणून आलात। आज गत 5 वर्षाचे कार्यकाळ जर बीड विधानसभेचा आपण पाहिला तर जे आमदार म्हणून मिरवत होते आणि परवाच 9 तारखेला आदरणीय पवार साहेबांची बीडला सभा झाली, त्या सभेत आमदारांनी एकही काम काय केलेले 5 वर्षात एकही काम त्यांना दाखवता आलं नाही विकासाचं। आपण जर पाहिलं आमदारांनी काय केल्यापेक्षा काहीच न करणारा आमदार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला हा आमदार हा बीड जिल्ह्याने दिलाय, हा हे आपलं दुर्दैव आहे। जे काम चालू आहेत ते अडवणं, टक्केवारीसाठी अडवणं, जसं नगर रोडचं काम हे 6 महिन्याआधी पूर्ण झालं असतं, अजूनही अपूर्ण आहे। त्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री रस्ते विकासाचे नितीनजी गडकरी यांनी सुद्धा केला। जालना रोड ते राष्ट्रवादी भवन हा 100 कोटीचा रस्ता 18 कोटीत गुंडाळण्यात आला। अर्धवट रस्ता, डिवायडर नाही, नाल्या नाहीत, फुटपाथ नाही, अशा पद्धतीचं काम हे आमदारांनी आपल्याला करून दाखवलं बीड जिल्ह्यात आणि बीड शहरामध्ये। आपल्याकडे पवनचक्कीचा मोठा प्रकल्प घाटावर चालतो, बळजबरीने लोकांच्या जमिनी बळकवायच्या। घाटावरचे लोक आहेत का? हात वर करा जरा, बळकावल्या का नाही जमिनी पोलिसांनी पाठवून आमदारानं? चौसाळा सर्कल मधल्या आमच्या जनतेला आता न्याय हा 23 तारखेनंतर भेटणार। या दादा हे एकमेव आमदार आहेत, जमिनीचे फेरफार सुद्धा अडवले। ते जमिनीचे प्लॉटिंग वाल्यांना त्रास, अधिकाऱ्यांवर एलएक्यू करणं, परत चिरीमिरी करून एलएक्यू परत घेणारा हा आमदार हा बीड जिल्ह्याने आणि बीड विधानसभेने दिलेला आहे। सर्व कर्मचाऱ्यांशी मला वाटतं पवार साहेब मुक्कामी होते, त्यांनी जर चर्चा केली असती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अर्धा 1 तास, तर त्यांना कसं वेटीस धरलं गेलं गेल्या 5 वर्षात हे पवार साहेबांनी त्यांच्या स्वतः ऐकलं असतं तर सभा सुद्धा त्यांनी घेतली नसती इथं। अशा प्रकारचा त्रास या ठिकाणी जनतेला झालाय, अनेक कार्यकर्ते त्यातून त्रस्त झाले। दादा ह्या स्टेजवरची अर्ध्याच्या वर मंडळी ही मागच्या वेळेस आमदाराला निवडून आणण्यासाठी कसोटीचे प्रयत्न या मंडळींनी केलेले आणि आज 80% पेक्षा लोक तिथून बाजूला पडलेले। आज आपल्या विचारानं आम्ही पुढे जात आहोत। वर्षभर आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या आणि पालकमंत्री धनुभाऊंच्या माध्यमातून प्रवेश केल्यानंतर गाव, खेडे, वास्ती, तांडे, वॉर्ड सर्व जागी जाऊन आम्ही विचारपूस केली, अडचणी जाणून घेतल्या आणि आपल्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी डीपीसीच्या माध्यमातून असतील, अल्पसंख्याकच्या फंडमधून असतील, आम्हाला या ठिकाणी कामं करता आली। प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम हे गेल्या 40 वर्षापासून जी काकूंची परंपरा आहे ती चालवण्याचा प्रयत्न आपल्या साथीने आणि आशीर्वादाने आम्ही दिलाय। आज पक्षाचे आणि युतीचे जे सरकार आहे त्याच्या माध्यमातून अनेक महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या। वयश्री असतील, गॅस सिलेंडरची योजना असेल आणि सर्वात महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना। या जिल्ह्यामध्ये 30, 40, 50, 60 हजार प्रत्येक मतदारसंघात लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे। आपण शहर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये बॅनर लावून ऑनलाईन पद्धतीने यात काम केलं। 1,28,000 लाभार्थी बीड क्षेत्रामध्ये हे लाडक्या बहिणीचे आहेत। त्यासोबतच आम्ही आरोग्य शिबिर घेणं, स्वयंरोजगार शिबिर घेणं, शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक सर्कलमध्ये काही ना काही लोकांसाठी देण्याचं काम या ठिकाणी केलंय। मी स्वतः पेशाने डॉक्टर असून
या ठिकाणी कोरोना बाकी जागेचा हा 2 वर्षात 3 वर्षात संपलाय, पण राजकीय डॉक्टर दादा आहेत, बीडचा कोरोना आपल्याला घालवायचा आहे. आणि आज महायुतीतील सर्व घटक एक वज्रमुठ या ठिकाणी बनले. नक्कीच 23 तारखेनंतर जो त्रास या जनतेला झालाय आणि कार्यकर्त्यांनी सहन केलाय, तो त्रास येणाऱ्या काळात होणार नाही याची दक्षता माझ्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या साथीने देणे मी या ठिकाणी आपल्याला वचन देतो की येणाऱ्या काळात नक्कीच सर्वसमावेशक भूमिका आपल्याकडनं घेतली जाईल. दादा समोरच्या उमेदवाराला बोलण्यासारखं काम केलेलं काही दाखवायचं नाही आणि म्हणून काही फेक नरेटिव्ह या ठिकाणी तयार केलेले आहेत. समाजाच्या नावावर, जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर लोकाला वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. काही फोटोज असतील, काही व्हिडिओज असतील, दादाचे फोटो दाखवणं कधीतरी जुने आणि त्यावर मग लोकांची माते भडकवणं हा प्रकार या ठिकाणी चालू आहे. माझा सुद्धा फोटो बाबरी मस्जिद पाडल्याच्या वेळेसचा लावलेला आहे आणि एकीकडे बाबरी मस्जिदचा फोटो आहे. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, बाबरी मस्जिद दुर्दैवानं ज्यावेळेस पाडल्या गेली त्यावेळेस मी आणि संदीप सोबत कुठतरी खेळत असो लहानपणी. आता त्याचा काय संबंध आहे का फोटो दाखवायचा? हे अशा प्रकारचा उद्योग आपल्या समोरची मंडळी लोकांना भडकवण्यासाठी कुठेतरी काम केलं नाही काहीच, म्हणून आपल्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतोय. तर मला सांगावंसं वाटेल, दादांनी वेळोवेळी अशा प्रकारच्या गोष्टीचं खंडन केलंय. जर कुणी जातीय तेढ, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जसं रामगिरी महाराज असतील किंवा नितेश राणे असतील, यांच्याकडनं कुठं जातीभेद आणि धर्माच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचं खंडन आम्ही केलं आणि दादांनी सुद्धा केलं. आज हे वक्तव्य कुणाकडनंच कुणाची भावना दुखावली जाऊ नये याच्यासाठी दक्षता येणाऱ्या काळात दादांच्या पक्षातनं मी सुद्धा घेणार याची ग्वाही आणि वचन या ठिकाणी मी आज देतो. दादांनी तर सांगितल्याप्रमाणे समाजासाठी अनेक वर्षाची मागणी होती, ती मार्टी योजना लागू केली. मौलाना आर्थिक विकास मंडळाचं बजेट वाढून हजारो कोटीमध्ये नेले. जी जागा वक्फ बोर्डची चालली होती ती दादामुळे आज या सरकारमुळे वाचलेली आहे. दादांनी वादा केला होता की 10% जागा दादांच्या कोट्यातील विधानसभेला ते देतील, अल्पसंख्याक समाजाचे देतील, त्या दिल्यात. आणि विधान परिषदेवर 2 मधील 1 आमदार सुद्धा हा अल्पसंख्याक समाजाचा इद्रिस नाईकवाडी साहेबांच्या माध्यमातून आपल्यासाठी दिलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने काम करतोय. आज दादांचं मला या पक्षात काम करताना अभिमान वाटतो. नवीन साधारण जेमतेम 1 वर्ष आधी प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केला मी. त्यानंतर या ठिकाणी आपलं काम बघून पक्षाच्या सर्व नेत्यांनी आणि दादांनी उमेदवारी दिली. हे ऋण आपलं दादा मी आयुष्यभर विसरणार नाही आणि आपले आदेश हे आयुष्यभर माझ्यासाठी अंतिम आदेश राहतील. काकूंचा वसा आणि वारसा आदरणीय अण्णा आणि अध्यक्ष साहेबाच्या माध्यमातून राजकारणात आम्ही आलो, पाहिलं, धडे घेतले लहानपणापासून. सर्वांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात राजकारण करण्याचं वचन मी आज दादांसमोर आणि पालकमंत्र्यांसमोर सर्वांसमोर माझ्या बीडकरांना देतो. आणि काही मागण्या आमच्या दादा अजून पेंडिंग आहेत. मागे आम्ही आपल्याकडे पाठपुरावा केला. आमच्याकडं बीड शहरामध्ये रस्त्याचा एक प्रकल्प नगरोत्थान 3 हा 17 रस्त्याचा प्रकल्प अजून पेंडिंग आहे दादा.
आपण मागे कमिटमेंट केलेली आहे, पण आम्हाला 2025 मध्ये हे रस्ते पूर्ण करून देताल हा वादा आज आपल्याला अजितदादांकडनं घ्यायचा आहे. त्यासोबतच आमच्या ग्रामीण भागाचे लोक, एकही सिंचनाचा प्रकल्प गेल्या 5 वर्षात बीड मतदारसंघात मंजूर झाला नाही. एकही तलाव नाही, एकही मोठा बंधारा नाही. इतर सर्व मतदारसंघात कोट्यवधीचे कामं झालेत. अल्पसंख्याक समाजाची लेडीज हॉस्टेलची आहे, त्याला सुद्धा येणाऱ्या काळात निधी द्यायचं काम हे दादांच्या माध्यमातून व्हावं. नुकताच ज्यांचा स्वर्गवास झाला, आपले पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी साहेब हे बीडला येऊन गेले आणि नंतर त्यांची दुर्दैवी हत्या झाली. आमचा उर्दू घरचा एक प्रस्ताव आहे दादा, त्यांच्या नावाने आम्हाला हे उर्दू घर बीडला बनवायचंय. यासाठी आपल्या माध्यमातून निधी भेटावा एवढी सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आज 8 दिवस निवडणुकीला राहिलेले आणि अशा वेळेस या समोर बसलेल्या मायबाप जनतेला मी आवाहन करतो की जो आमच्या सर्व परिवाराचा आणि पक्षाचा कायम प्रचार प्रसार आम्ही करत राहिलो, ते कामाच्या माध्यमातून आणि विकासाच्या माध्यमातून करत राहिलो. हे सर्व करत असताना अनेक अडचणी आल्या, पण जी काकूंपासूनची शिकवण आहे ती आपल्याला सोबत नेऊन येणाऱ्या काळात उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा हा बाजूला टाकणार नाही, हे वचन आपल्या सर्वांना देतो. येणाऱ्या 20 तारखेला अनुक्रमांक 4 ला घड्याळ आपलं चिन्ह आहे, त्या समोरील बटन दाबून आपण अन्याय, अत्याचार जो आपल्या मतदारसंघात चालू आहे, शोषण अधिकाऱ्याचं, कर्मचाऱ्याचं, कार्यकर्त्याचं चालू आहे, जे बोगसगिरी चालू आहे ती दूर करताल आणि आपले सर्वांची साथ मोठ्या संख्येने मताच्या रूपाने आशीर्वाद देताल एवढी विनंती मी आपल्या सर्वांना हात जोडून करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. यानंतर राष्ट्रसंत श्री भगवान दादा यांची प्रतिमा आदरणीय अजितदादांना भेट देऊ इच्छितात. आदरणीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब, सन्माननीय शिवलिंग मुराळे, सन्माननीय गणेशजी तांदळे, सन्माननीय केशव तांदळे, अक्षय तिरके हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय नामदार अजितदादा पवार यांचं भगवान दादाची प्रतिमा देऊन या ठिकाणी स्वागत करत आहेत. बिलाल गुत्तेदार यांचा या ठिकाणी प्रवेश आहे, त्यांना विनंती आपण मंचावर यावं. पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती आहे आपण त्यांना सोडावं. या ठिकाणी राष्ट्रसंत श्री भगवान दादांची प्रतिमा देऊन दादांचं या ठिकाणी अभिनंदन झालेलं आहे. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांची लिहिलेली फकीरा कादंबरी या ठिकाणी देऊन भैयासाहेब मोरे आणि दादा लांडगे हे त्यांचा सत्कार करू इच्छितात, त्यांना विनंती आपण समोर यावं. बीड नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक भैयासाहेब मोरे आणि विभीषण लांडगे हे दादांचा सत्कार करू इच्छितात, त्यांना विनंती आपण लवकरात लवकर कादंबरी देऊन सत्कार करावा. या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं सर्व मान्यवरांचा एकत्रित या ठिकाणी सत्कार होतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण एकत्रित सर्वांचं अभिनंदन करूयात, सर्वांचं स्वागत करूयात. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार दादा पवार, सन्माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब, सन्माननीय पप्पूजी कागदे साहेब या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय सयाजी शिंदे, सन्माननीय एमएजी आंधळे, पिवाजी जगदन, श्रीमंत सोनवणे, शिपूर सौदागर आणि सुधीर नाईकवाडे यांना विनंती आपण मंचावर यावं.
आदरणीय पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब. माननीय धनंजय मुंडे साहेबांचा धनंजय मुंडे साहेबांचा बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय महायुतीचे आपले उमेदवार डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज इथं उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके माझे नेते आदरणीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री दादा व्यासपीठावर इथं उपस्थित विधिमंडळातील आमचे सहकारी बाळासाहेब काजले, इथं उपस्थित आरपीआयचे नेते माननीय पप्पूजी काजबे साहेब, माजी आमदार आदरणीय तुपे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वरराव चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे इथं उपस्थित नेते माननीय वैजनाथरावजी तांदळे, इथं उपस्थित कल्याणरावजी आखाडे, इथं उपस्थित गंगाधरबा घुमरे, इथं उपस्थित मोईन मास्टर साहब, फारूक पटेल साहब, अमर नाईकवाडे साहब, गवते बापू, सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, महायुतीच्या सर्व नेत्यांची व्यासपीठावरील माफी मागून आजच्या या सभेला मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, आजच्या या सभेतली खामोशी 23 तारखेला योगेश भैयाच्या विजयाचा तुफान हे या ठिकाणी आपल्याला सांगतो. मी सर्वप्रथम या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय दादांनी या ठिकाणी पहिली सभा बीडला योगेश भैयांच्या निमित्तानं दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो. आणि बीडच्या या मातीमध्ये मी आदरणीय दादांचं आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं स्वागतही करतो. मागचे 5 वर्ष इथल्या विद्यमान आमदारामुळं बीड विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला जे काही त्रास झाला त्याला थोडासा मी सुद्धा कुठेतरी जिम्मेदार होतो, म्हणून मी आपल्या सर्वांची हात जोडून माफी मागतो. खरं ही बीड विधानसभेची निवडणूक एका आगळ्या वेगळ्या वळणावर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार म्हणून योगेश भैयांना उमेदवारी दिल्यानंतर एकीकडे राजकारण म्हणलं की फाकाफाकी होती, निवडणूक म्हणलं की लय मोठी फाकाफाकी होती. पण योगेश भैयाची उमेदवारी आल्यानंतर आदरणीय जयदत्त अण्णांनी योगेश भैयाला आशीर्वाद दिला. मी जयदत्त अण्णांचे मनापासून
आभार मानतो. खरं तर ही बीड विधानसभा मतदारसंघातली निवडणूक अहंकाराविरुद्ध संयमाची आहे. ज्याला उमेदवारी दिली, आमदार केलं, मी जसं माफी मागून जिम्मेदारी घेतली, दादानी पण अनेक जण ताकद दिली. मी असला अहंकारच बघितला नाही. दादा पहिले 2.5 वर्षे तर मलाच बीडला यायची बनली होती. असा अहंकारी लोकप्रतिनिधी माझ्या जीवनात मी बघितला नाही. वाटलं होतं चांगलं असेल. पण तो दिवा, ज्याला आपण दीप म्हणतो, अर्ध नाव, तो असा विजणार की पुन्हा म्हणून समाजकारणात, राजकारणात कसाही पेटू शकत नाही. आणि गेली 1 वर्ष झालं वारंवार दादा समोर, आपल्या समोर, आपल्या सगळ्यांच्या समोर मी आपल्याला सांगितलं होतं की यावेळेस आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आपल्या सर्व युतीचा उमेदवार म्हणून योग्य उमेदवार दिला जाईल. ते योगेश भैया आता उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत. मध्ये कधीतरी एक सभा झाली, त्या सभेमध्ये अनेक श्रेय इथल्या लोकप्रतिनिधी घेतले. कुणी काय श्रेय घ्यावं स्वतः घेऊन उपयोग नसतं. श्रेय हे मायबाप जनतेने देणं आवश्यक असतं. इथली मायबाप जनता तुम्हाला कधी श्रेय देणार नाही. अनेक पैलू असे होते की या निवडणुकीमध्ये अण्णांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर, योगेश भैयाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातले आमचेही सहकारी फारुख भाई असतील, अमर असतील, सगळेच काय होईल की काय होणार नाही. जयदत्त अण्णाने आशीर्वाद दिला. हे सुद्धा योगेश भैयाच्या सोबत खांद्याला खांदा लावून या निवडणुकीत योगेश भैयाचा विजय करण्यासाठी उभे आहे. मी तर ताकदीनच आहे. मला आपल्याला एकच सांगायचंय, मी दादांचे मनापासून यासाठी आभार मानतो. ज्या वेळेस दादा शेवटचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडत होते, ते मांडत असताना एक अभूतपूर्व योजना, जी फक्त आमच्या लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी आणली, ती योजना ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस महाविकास आघाडीचे जे आपल्याकडे मत मागायला येतात ते म्हणले असली योजना होऊ शकत नाही. त्या लाडक्या बहीण योजनेवर एवढी टीका केली, ज्यावेळेस पहिला हप्ता गेला याच्यावरही महाविकास आघाडीचे काही नेते गप्प बसले नाहीत. ते म्हणले लवकर काढून घ्या, ह्यांचं काही खरं नाही, म्हणजे आमचं. ज्यावेळेस एकदाच 3 महिन्याचे दिले त्यावेळेस यांचे थोडेसे तोटे बंद झाली. पण एवढ्यावर ते थांबले नाहीत. हे सरकार दादा आपल्या लाडक्या बहिणीला महिन्याला 1,000 रुपये देत आहेत. त्यांच्या पोटात दुखायला लागलं. इकडं बोलणं बंद केलं, पण कोर्टातून तुमच्या खात्यावर पैसे जाऊ नयेत म्हणून या ठिकाणी कोर्टात गेले. एकीकडे आम्ही देणार आहेत, जे तुम्हाला देतोय आणि दिल्यानंतर या ठिकाणी आपले आशीर्वाद आणि मत मागायला आपल्या समोर आलोय. लाडक्या बहिणीचं झालं की ते म्हणले आता लाडक्या बहिणीवर आम्हाला काही बोलायचं नाही. ती टीका बंद केली. पुन्हा आमच्यावर आरोप केला, म्हणले लाडक्या भावाचं काय. ज्यावेळेस लाडक्या भावाला सुद्धा 6,000 पासून 10,000 पर्यंत स्टायपंड द्यायला चालू केलं, ती टीका सुद्धा बंद झाली. लाडक्या भावावर टीका करता येणार म्हणले आता शेतकऱ्याचं काय. शेतकऱ्याला सुद्धा ज्यावेळेस सर्व अर्थानं या सरकारनं मदत करायचं ठरवलं आणि दादानी घोषणा केली की इथून पुढच्या काळात कसलंही वीज बिल तुम्हाला येणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं,
तर मागचं भरायचं नाही आणि पुढचं बिल येणारच नाही, एवढी योजना शेतकऱ्यांसाठी केली. शेतकरी लाडके झाले. एवढं होऊनही आता महाविकास आघाडीला टीका करायला मुद्दा नाही, तरीही अशा पद्धतीने टीका करतायत. दादा, पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे. माझी एक विनंती आहे की ज्यांनी या लोकभिमुख लोकविकासासाठी डायरेक्ट ज्यांच्या खात्यावर पैसे देण्याच्या योजना आपण जाहीर केल्यानंतर आपल्यावर टीका केली, आता ह्यांना एवढंच वाईट वाटायलंय की सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी महायुतीने दादांनी लाडकं केलंय, तर आपलं कसं व्हायचं. माझी एकच विनंती, ह्या विरोधकांना सुद्धा एखादी लाडकी नावाची योजना आणून द्या, म्हणजे कायमचे हे सुद्धा गप बसतील. इथं आहे टक्केवारी. मी आज जास्त बोलणार नाही, फक्त एवढंच सांगतो, अहंकार किती असावा बघा. मी काय कुणाच्या विरोधात बोलणार नव्हतो, आज येऊन बोलणार नव्हतो, कारण मला खात्री आहे की या बीडच्या मायबाप जनतेने ज्या पद्धतीचा विकास पाहिलाय, त्या पद्धतीचा विकास फक्त योगेश भैया क्षीरसागर या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करू शकता. आणि मी हेही सांगतो, व्यासपीठावर सर्वजण बसलेले आहेत, समोर पण बसलेले आहेत, योगेश भैयाकडनं कुणावर कसलाही भेदभाव नाही. म्हणजे महायुतीचं सांगतोय, कुणाचा सन्मान कमी होणार नाही, विकासात कुठलाही भेदभाव होणार नाही. या गोष्टी जबाबदारी त्यांनी घेतली आणि दादांच्या समोर ही जबाबदारी मी सुद्धा घेतली, याचं वचन आज आपल्या सगळ्यांच्या समोर जायला. मला सांगा, आता ही सगळी परिस्थिती झाल्यावर इथल्या घड्यांनी माझ्यावर टीका केली. काय कारण, यायचं ते परळीत येऊन करावं, काय हरकत नाही. तर काय, निवडणूक तिथेही चालू, मी उभा आहे, नाव घेतलं नाही, एका पिक्चरचा डायलॉग मारला, ठाकूर तो गयो. विमान कोणाचं लँड करायचं सांग, विमान तो लगेच चालू करतो. ते म्हणला ठाकूर तो गयो भाया, तू तो भाया. मी आज जास्त यासाठी बोलणार नाही की माझी इच्छा की आज या बीड शहरात, मला माहिती आहे, बीड शहरात असेल, बीड विधानसभा मतदारसंघात असेल, जे काय अभूतपूर्व विकास या ठिकाणी ज्यांच्या हातून झाला, मग दादा असतील, जयदत्त अण्णा असतील, डॉक्टर भरतभूषण क्षीरसागर साहेब असतील, इथं मान्यवर नगरसेवक बसलेले ते असतील, मागच्या 1 वर्षापासून योगेश भैया असतील, याच्या पलीकडे सांगा कुणी 1 रुपयाचा तरी विकास काही केलाय का? दादा, आमची भूक ही फक्त पाण्याची आहे. आम्हाला जर पाणी दिलं, या बीड जिल्ह्याच्या मायबाप शेतकऱ्याला जर पाणी मिळालं, तर या मायबाप शेतकऱ्याच्या मनगटात ताकद एवढी आहे की आज 6 महिने जाऊन दुसरीकडे ऊस तोडतोय, तो स्वतः ऊस उत्पादक होऊ शकतो. आपण योजना जाहीर केली, काम चालू केलं, नारपारचं पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा निर्णय झाला, काम चालू झालं. आमचं एवढंच म्हणणं आहे, पाऊस पडेल नाही पडेल, हे निसर्गाचा अवकर्म आम्ही अनेक वर्ष बीड जिल्ह्याने सहन केला आहे, पण त्या योजना जर झाली तर बीड जिल्ह्यामध्ये जेवढे लहान मोठे सगळे तळे पाऊस जरी पडला नाही तर भरतील आणि सबंध बीड जिल्हा 70% बागायती होईल. एवढं एक माफक काम आपल्याकडून होणं आवश्यक आहे. ते जर झालं तर या बीड जिल्ह्याचं जो मागासलेपण नाव आहे, तो मागासलेपण नाव दूर होईल. याच्या पलीकडं भैयानी बीड शहराच्या अनेक विकासाच्या बाबतीत बोलले. मला सांगा, मला या ठिकाणी 4 वर्ष पालकमंत्री म्हणून काम करायला मिळालं. आपले जेवढे महत्वाचे कार्यालय होते, मग जिल्हाधिकारी कार्यालय असेल, मध्यवर्ती कार्यालय असेल,
जिल्ह्याचं कृषी भवन कार्यालय असेल, महिला भवन असेल, हे सगळे महत्वाचे कार्यालय दादा गेस्ट हाऊस असेल. आणि दादा ज्या दिवशी तुम्ही हे उद्घाटन तुमच्या हाताने होईल ना, तुम्ही म्हणताल तुमच्या डिझाईनची कुठंतरी बीडमध्ये कॉपी झालेली आहे, त्या क्वालिटीचं काम झालेलं आहे. पण त्यावेळेस तरी आम्हाला शाबासकी द्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे, बाकी काही नाही. बरोबर आहे ना? या सगळ्या परिस्थितीत आज एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे. सरकार महायुतीचं येणार आहे. महायुतीचं सरकार असताना आपल्या भागाचा आमदार या ठिकाणी आपला विकास योग्य करणारा असावा आणि तो डॉक्टर योगेश क्षीरसागर असावा. मशीनवर 4 नंबरला त्यांचं नाव आहे, घड्याळ चिन्ह आहे. मला खात्री आहे ना, जात पात धर्म बघून आता ह्यांनी काय भाषण करावं, काय बोलावं, कुणाला आव्हान करावं, ज्याचा त्याचा विषय. पण एक आहे, इथं मात्र विकासासाठी योगेश भैयाला आपला अमूल्य मत द्या ही कळकळीची विनंती करतो, हात जोडून विनंती करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. आणि मी दादांना या ठिकाणी मी आरपीआयचे राज्याचे नेते माननीय पप्पू कागदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं. फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महापुरुषाला अभिवादन करून महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे, विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्याच्यासाठी आज आपण सर्वजण मोठ्या गर्दीनं जमलेलो आहेत असे राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय या महायुतीचे उमेदवार योगेश भैया क्षीरसागर, खर तर या ठिकाणी थोडासा प्रोटोकॉल तुटलेला आहे, मी त्याची दिनगिरी व्यक्त करतोय. या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, एकनाथजी शिंदे असतील, माननीय नेते रामदासजी आठवले असतील, यांच्या नेतृत्वाखाली महायुती झाली आणि महायुतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक विकासाचा वारा वाहू लागलेला आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहेत की डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांना आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय. शोषित, पीडित, दीन, दलित लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी खऱ्या अर्थानं माननीय अजितदादाला मी विनंती करणार आहे की आमचा जिल्हा म्हणजे ऊसतोडीचा जिल्हा आहे, आमची कुठेतरी ही ओळख पुसली पाहिजे. म्हणून या ठिकाणी नवीन MIDC झाले पाहिजे, चांगले उद्योगधंदे निर्माण झाले पाहिजे, इथल्या लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे. कारण आपण बघितलं दादांनी लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले, त्याच्यानंतरही दादांनी शब्द दिलाय की मी या राज्यामध्ये पुन्हा सरकार आलं तर निश्चितपणे माझ्या लाडक्या बहिणीला मानधन वाढवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता अवघ्या 1 मिनिटामध्ये माझं भाषण संपवतोय की या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सातत्यानं विरोधक बोलतायत की संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहेत. हे अफवा पसरण्याचं काम करतायत. मी एक रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे, सच्चा भीमसैनिक आहे. मी लहान बाल वयापासून रिपब्लिकन पक्षामध्ये काम करतोय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणारा मी कार्यकर्ता आहे. जर कुणी संविधान बदलत असेल, कुणी अफवा पसरत असेल तर अशाला भी घालता कामा नये. खरं कारण
माननीय रामदासजी आठवले हे संविधानाचे रक्षक आहे. मी सुद्धा एक छोटासा कार्यकर्ता, एक संविधानाचा रक्षक आहे. आणि म्हणून संविधान बदलणार नाही, कारण आज सरकार, राज्य देशाचं सरकार येऊन 6 महिने झालेले आहेत. तरी जरी संविधानाचे एखादा काय बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे का? नाही आहे बांधवांनो. म्हणून अशा अफवाला आपण भीक बघता कामा नये. दुसरी गोष्ट आहे, मुस्लिम बांधवाबद्दल सातत्याने बोललं जात आहे. कुणी उठतं आणि काही बोलतं. आपण बघितलं की गेल्या 8 दिवसापूर्वी कुणीतरी बोललं की आम्ही पुन्हा मस्जिदवरचे आमचं सरकार आलं की भव्य काढणार. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी अजित दादा आहेत, सर्व नेते आहेत. आम्ही या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं तर मस्जिदीचे भोंगे उतरू देणार नाही. उलट मुसलमानाचं संरक्षण करण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असतील, राष्ट्रवादी असेल, अनेक पक्ष आमचे महायुतीत असेल, हे सगळेजण करतील. मी अधिक न वेळ घेता आपण येणाऱ्या 20 तारखेला योगेश भैया क्षीरसागर यांना निवडून द्यायचं एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आदरणीय भैयांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. दादा 1 मिनिट. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी योगेश भैयांना आर्थिक मदत या ठिकाणी म्हणजे चेक, मग चेक या ठिकाणी दिला जातोय. मी भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार व्यक्त करतो. योगेश भैया, किती आपण भाग्यवान आहात. मला परळीत असा चेक मिळाला नाही, पण आपल्याला बीड मध्ये मिळाला. तुमचं ओझं ताईंनी हलकं केलं. आता आम्ही दोघं सगळ्याच ओझं हलकं करणार, काळजी करू नका. आदरणीय अजित दादा, तुम आगे बढ़ो. अजित दादा, तुम आगे बढ़ो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय अजित दादांचा, अजित दादा तुम आगे बढ़ो. अजित दादा तुम आगे बढ़ो. आदरणीय दादा, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडेजी, बीड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर, आष्टी पाटोदा शिरूर या ठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाळासाहेब आजबे, पप्पू कागदेजी, माजी आमदार जनार्दन तुपेजी, आमचे अध्यक्ष जिल्ह्याचे राजेश्वर चव्हाण, कल्याणराव आकारे, राजेश चव्हाण, जगदीश काळे, अरुण डाके, अशोक हिंगे, महेश शिंदे, फारुख पटेल, सर्जेराव तांदळे, अमर नाईकवाडे, प्रज्ञाताई कोचरे, गंगाधर गुमरे, दीपाताई क्षीरसागर, अनिल तुरुकमारे, राजू जोगदंड, ज्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, ते आमच्या सगळ्यांचे सहकारी अशोक हिंगे, सयाजी शिंदे, नवीद जमा, श्रीमंत सोनोने, PY जोगदंड, शिखर सौदागर, पंकज बायगव्हाणकर, विलास सोनोने, सुधीर नायकवाडे, उमेश आंधाळे, शेख बिलाल एल्गार ग्रुप, त्यांच्यावर आलेले असंख्य सहकारी, माझ्या बीड शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे माझे विधानसभा मतदारसंघाचे मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, थोडासा उशीर झालेला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण मला पुढे गेवराईची सभा आहे आणि ते करून मला संभाजीनगरला जायचं आहे. सगळ्या राज्यामध्ये निवडणुकीची धामधूम चाललेली. उद्याच्या 20 तारखेला महाराष्ट्रातली जनता 5 वर्षाच्या करता शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाच्या हातामध्ये द्यायचा अशा प्रकारचा निर्णय घेणार आहे. पण मी खात्रीनं सांगतो, मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतोय. देशाचे पंतप्रधान फिरतायत, अमित शहा फिरतायत, एकनाथराव शिंदे फिरतायत, देवेंद्रजी फिरतायत, रामदास आठवले साहेब फिरतायत, अनेक या महायुतीच्या घटक पक्षांचे नेतेगण फिरतायत. मी आपल्याला सांगतो की जशी जशी निवडणूक जवळ येते तसं महायुतीचं वातावरण
अतिशय चांगल्या प्रकारचं होत चाललेलं आहे आणि निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर उद्याच्या 23 तारखेचा निकाल लागेल, त्यावेळेस महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये सत्तेवर आलेलं असेल, अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आहे. मी आज तुम्हाला त्याच करण्याकरता आमच्या डॉक्टर योगेश क्षीरसागरांना आपलं बहुमोल असं मत घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून द्यावं, हीच विनंती माझ्या माय माऊलींना, माझ्या बांधवांना, माझ्या तरुण तरुणींना करण्याच्या करता मी इथं आलोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठवाड्यासह आपल्या बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची भूमी आहे. भगवान श्री कनकालेश्वरांची, श्री खंडेश्वरीची, मन्मथ स्वामींची, विमल नाथांची ही भूमी, अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची ही भूमी, कुलस्वामिनी सटवाई देवीची ही भूमी, 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची ही भूमी, दासोपंत महाराजांची ही भूमी आहे. या समस्त देवदेवतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करता यावं, यासाठी महायुतीच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये निवडून द्यावं, तसंच आपल्या योगेश क्षीरसागरला आशीर्वाद द्यावेत, असं साकडं आपल्या सर्वांच्या साक्षीनं या देवदेवतांच्या चरणी मी त्या ठिकाणी घालतो. मित्रांनो, निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, नवे चेहरे येत असतात, काही अनुभवी लोक रिटायर होत असतात, काही वयोमानाप्रमाणे बाजूला जात असतात. अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आहे. मी माझ्या बीडकरांना सांगितलं आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राला सांगित, ह्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही अनेक घटक पक्ष आहोत आणि त्यामध्ये आम्ही ज्या जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, मी नेहमी सांगतो, तुम्हालाही सांगतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतनं आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे. त्याच्यामध्ये कुठेही आमच्याकडनं तसुभर देखील अंतर पडलं जाणार नाही. आम्ही काल पण त्याच विचारधारेने पुढे चाललो होतो, आजही आम्ही त्याच विचारधारेने चाललोय आणि उद्याही आम्ही त्याच विचारधारेने जाणार आहोत. हे तमाम माझ्या बीडकरांना मी सांगू इच्छितो. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सगळ्यांना काम करत असताना कुठेही अडचणी येता कामा नये. त्यामध्ये आता पाठीमागच्या काळामध्ये एक नवा चेहरा म्हणून तुम्ही तुमचा आमदार निवडून दिला. आम्ही अंतर मनामध्ये जाऊन हा उद्याच्याला काय करेल हे सांगू शकत नाही. संधी मिळते, संधी मला मिळाली काही वर्षापूर्वी, संधी धनंजयला मिळाली, संधी बाकीच्या इतर बाळासाहेबांना मिळाली, इतर अनेक सहकारी मित्रांना, जनार्दन तुपे साहेबांना पण संधी मिळाली. अशा खूप जणांना संधी मिळतात, परंतु त्या मिळालेल्या संधीचा आपण सोनं केलं पाहिजे, आपण फायदा घेतला पाहिजे. पहिल्यांदाच 2.5 वर्ष आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं सरकार शिवसेनेबरोबर करायचं. शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे, काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे. तरी बीडकरांनो 2.5 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर कुठेही हुक इच्छू न करता, कुठेही अडचण न येऊन देता, कुठेही टकराव न होऊन देता सरकार चालवलं. करोना होता, त्याही मध्ये तुमच्या माझ्या राज्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. त्याच्या तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. सगळं ठप्प झालेलं होतं, लॉकडाऊन होतं, धंदे बसलेले होते, दुकानं चालत नव्हती, कारखाने बंद झालेले होते, बेकारी वाढलेली होती, परंतु त्याच्यातनं आपण राज्याला बाहेर काढलं. आणि त्याच्यानंतर काही अशा घटना घडल्या की एकनाथराव शिंदेंनी वेगळी भूमिका घेतली. खूप मोठ्या प्रमाणावर आमदार त्यांच्या बरोबर गेले, आमचं सरकार पडलं कारण बहुमत गेलं. आणि नंतर जे सरकार आलं त्याच्यामध्ये मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार त्यांनी सांगितलं, नेत्यांनी सांगितलं
की आपण सरकारमध्ये जाऊ. आम्हाला 1.5 वर्ष 2.5 वर्षातले तर करोनात गेले, काहीच काम झालं नाही. आणि आता जर नाही काम झालं तर आम्ही जनतेच्या समोर कसं जाणार. त्याच्यामुळं मी अनेकांदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, कोणी ऐकायला तयार नव्हतं. शेवटी आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही सरकारमध्ये गेलो. हा सगळा इतिहास तुमच्या समोर आहे. आम्ही सत्तेला आपापलेलो नाही, आम्ही काही ताम्रपट जन्माला घेऊन आलेलो नाही, आम्हाला सत्तेशिवाय चैन पडत नाही असंही नाही. पण ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं त्या भागातल्या जनतेचे जर पिण्याच्या पाण्याचे, शेतीच्या पाण्याचे, रस्त्यांचे, लाईटचे, शिक्षणाचे, नोकरीचे, MIDC सारखे कामं करण्याचे जे काही मूलभूत गरजा आहेत त्या भागाचा कायापालट करण्याच्या करता जे काही तुम्हाला तिथं द्यावं लागतं ते जर आम्ही नाही देऊ शकलो तर पुन्हा कोणत्या तोंडाने आम्ही तुमच्या समोर यायचं. आणि त्याच्यातनं काही लोक आमच्यापासून बाजूला गेले. आज आपण बघतोय काय परिस्थिती आहे. मला अनेक जण डॉक्टर पण म्हणत होते, धनंजय, बाकीचे सगळे, आता आमचे जनार्दन तुपे पण सांगत होते की दादा काही करा, परंतु आमच्या बीड शहराच्या जवळ जिथं जागा असेल तिथं 2 गोष्टी आम्हाला करून द्या. एक म्हणजे MIDC तरुण तरुणींच्या हाताला काम देण्याकरता, आणि एक विमानतळ नांदेडला आहे, तिकडं संभाजीनगरला आहे, इकडे उस्मानाबादला आहे, लातूरला आहे. वेगवेगळ्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये विमानतळ आहेत. परंतु नेमकं परभणी आणि जालना ते संभाजीनगरच्या जवळ एक वेळ मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, पण बीडला पण आपलं विमानतळ पाहिजे, त्याची गरज आहे. उद्याच्याला MIDC करायची म्हटलं तर मोठे उद्योगपती विमानाशिवाय किंवा हेलिकॉप्टरशिवाय फिरत नाही. ते सकाळी बसतात मुंबईमधनं, अहमदाबादमधनं, दिल्लीमधनं, बेंगलोरमधनं, जिथं त्यांचं राहण्याचं ठिकाण असेल तिथून विमानाने येतात, त्यांच्या कारखान्याला व्हिजिट देतात, त्यांचे मोठे मोठे ऑफिसर येतात, व्हिजिट देऊन संध्याकाळी पुन्हा रात्री त्यांच्या घरी परत जातात. ही पद्धत आहे. त्या भागामध्ये इंडस्ट्री वाढलेली आहे, त्या भागामध्ये माझ्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळालेलं आहे. पण तुम्ही ज्यांना आम्ही सांगून त्याच्यात आमचाही चूक आहे. आम्हाला वाटलं होतं नवा चेहरा आहे, काहीतरी उत्साहाने एक जोश असेल, सळसळत रक्त आहे, काहीतरी जिद्द असेल काम करण्याची, आणि त्या पद्धतीने ते करून दाखवतील. परंतु काम तर भलतंच केलं. ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांनी मागे पुढे बघितलं नाही. हे असला पठ्ठ्या निघाला. आता काय करावं, आम्ही काय त्याच्यात पोटात शिरायचं होतं. ही पुढे काय करेल, कसं करेल. आता धनंजयनी त्याच्याबद्दल काय सांगायचं ते सांगितलं. मित्रांनो, आज मला सांगावं, मला काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलंय की इथं अमृत अटल योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु वीज बिल 36 कोटी थकबाकी आहे. त्यामुळं माजलगाव आणि बिंदुसारा धरण भरलीत, पण माझ्या बीडच्या जनतेला किती दिवसांनी पाणी मिळतं? आज 15 दिवसांनी, 8 दिवसांनी त्या ठिकाणी पाणी मिळतंय. ही अवस्था. काही भागामध्ये 8 दिवसाला, हद्दवाढ झालेल्या भागात 15-15, 20-20 दिवसाला पाणी. कसं जनतेने सहन करायचं? लोकप्रतिनिधी काय करतात? त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम काय नाही झालं? त्यामध्ये आंदोलन का नाही केलं गेलं? मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आणि धरणं भरलेली आहेत. धरणं जर मोकळी असती तर मी एक वेळ गप्पा बसलो असतो. पण लोकप्रतिनिधीच्या अंगामध्ये पाणी असल्याशिवाय तो जनतेला कसं पाणी देणार? त्याच्यामुळं तुम्हा लोकांची ही अवस्था झालेली आहे. आता आम्ही विचार करून, खूप जण आमच्याकडं उमेदवारी मागत होते. त्याच्यामध्ये डॉक्टर, ते पती पत्नी दोघंही डॉक्टर आहेत, योगेशजींना उमेदवारी दिलेली. आम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना आव्हान केलं. काही सहकाऱ्यांनी आजच प्रवेश केला आणि काही सहकाऱ्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुम्ही धनंजय सांगतायत म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ऐकतो, पण आमचे प्रश्न सुटले पाहिजेत. आम्हाला उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, उद्याच्याला जे काही जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पुन्हा कोणाच्या पाठीमागे पळायला लावू नका. आम्हाला मान सन्मानाने ठेवा. आम्ही कुठं त्याच्यामध्ये वेगळ्या पदाला हपापलेलं नाहीये. पण प्रत्येकाला वाटतं
गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, मध्यमवर्गीय असू द्या, त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची जी काही परंपरा जोपासली आणि लोकांचा आदर कसा केला पाहिजे, विरोधकांशी कसं बोललं पाहिजे, पातळी कशी घसरून दिली नाही पाहिजे, वाचावीरांना कसा लगाम घातला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या. त्याला अलीकडच्या काळामध्ये काही जण त्या ठिकाणी ते ऐकत नाहीत, त्याच्यामध्ये त्या रस्त्याने ते जात नाहीत, त्यांना मस्ती आलेली आहे, त्यांना कळत नाही आपण कसं वागावं, कसं बोलावं, कारण आम्ही पब्लिक फिगर आहे. त्याच्यावर आम्ही लोकांना सतत जमिनीवर पाय ठेवून त्या ठिकाणी चाललं पाहिजे. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की एकंदरीत ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही उद्याच आचारसंहिता संपल्यानंतर लक्ष घालून अशा बंद पडलेल्या योजना आपल्याला चालवता येतात. मी इथं पालकमंत्री आहे, योगेशजी आहेत, बाळासाहेब आहेत, राजेश्वर आहे, इतर अनेक माझे सहकारी आहेत. आता आम्ही नवीन सिस्टीम आणलेली आहे. लोकांना पाण्याची पट्टी विजेच्या बिलामुळे जास्त येते. आता बरेचशा पाण्याच्या स्कीम पिण्याच्या पाण्याच्या आम्ही सोलर पॅनलवर घेतलेल्या आहेत. सूर्यप्रकाशावर त्याच्यात आम्ही वीज तयार करतो, ती वीज त्याच्यामध्ये वापरतो इलेक्ट्रिक पंपाला, मोटारीला, आणि त्याच्यात योजना चालू करतो. आता महाराष्ट्र सरकारने ह्या उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांच्या मालकीच्या, त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात आम्ही जनाई, सिरसाई, पुरंदर, त्या तिकडं लाकडी लिंबोडी, आणि त्याच्यानंतर टेंबू, ताकारी, म्हैसाळ, विष्णुपुरी, जे काटापूर, उणबोडी, अशा प्रकारच्या योजना आपण त्याच्यामध्ये घेतोय. हे शक्य आहे. आता तर नवीन योजना आम्ही पिण्याच्या पाण्याच्या घेतोय, त्याच्यामध्ये साधारण 1 मेगावॉट वीज लागत असेल तर 4 एकर जमीन असली तर तुम्ही 1 मेगावॉट वीज तयार करता. त्यामुळं तुमच्या योजनेचं जी थकबाकी आहे ती त्याच्यातनं वाचणार आहे. ह्याच्यात वन टाइम सेटलमेंट करण्याच्या करता आचारसंहिता संपल्यानंतर आपण मार्ग काढू. पण धरणं भरली असताना लोकांना पाणी उशाशी आणि माणसं मात्र पाण्याला ताणलेली, हे काही चित्र काही भागामध्ये माझ्या बीड परिसरात पाहायला मिळतंय. मी योगेशजींना बरोबर घेईन, बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेईन, आणि तुम्हाला व्यवस्थित पाणी मिळेल ह्याबद्दलचा शब्द देखील आजच्या मिटिंगच्या निमित्तानं अजित पवार तुम्हाला त्या ठिकाणी देतोय. मी शब्दाचा पक्का आहे. मी दादा विचार करतो, पुढचा मागचा विचार करतो, आपल्याला जमेल का अशा पद्धतीनं मी पुढे जात असतो. मी आपल्याला हेही सांगेन, एकंदरीतच खासबाग ते मोमीनपुरा ला जोडणारा बिंदुसरा नदीवरील एक पूल आहे, तो बांधून पाहिजे. त्याच्यामध्ये पूल बांधायचा का ब्रिज कम बंधारा करायचा, मी तुम्हाला लोकांशी चर्चा केली, आणि त्याच्यातनं आपण जे माझ्या बीड जिल्ह्याच्या आणि त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या फायद्याचा असेल, कारण दोन्ही आम्ही करू शकतो, पूल पण करू शकतो, ब्रिज कम बंधारा पण करू शकतो, म्हणजे पूल पण असतो आणि खाली पाणी पण अडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्या प्रकारे सर्वे करून आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ. बीड शहरातील बिंदुसरा नदीतील त्याच्यामध्ये लेवलिंग साठी 1 वर्षापर्यंत माझ्याकडे ज्यावेळेस मी जलसंपदा खात्याचा मंत्री होतो त्यावेळेस पोकल्यानं काही मशिनरी दिली, त्या मार्फत ते पात्र स्वच्छ करण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यानंतर कोणी त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. माझं म्हणणं, खूप जण म्हणतात अरे आम्ही आमची बारामती करणार आहे. अरे बारामती अशी तशी होत नाही रे बाबांनो. तिथं सकाळी 6 वाजल्यापासून तिथला लोकप्रतिनिधी कष्ट घेतो, काम करतो, साईटवर जातो, अडचणी दूर करतो, रात्री उशिरापर्यंत त्याचं काम चाललेलं असतं. तो कामाचा माणूस आहे, तो बिनकामाचा माणूस नाहीये. आणि तेव्हा ती बारामती झालेली आहे. त्याकरता 25-25 वर्ष, 30-30 वर्ष आम्ही तिथं घासलेली आहे. तुम्ही जर कधी पावणाऱ्या वेळेला भेटायला किंवा कधी बारामतीला आल्यानंतर बघा, पूर्वीची बारामती आताची बारामती. जरूर इतरही शहरं तशा पद्धतीने व्हावी, पण त्याकरता स्वतः लोकप्रतिनिधीचं योगदान असलं पाहिजे. नाहीतर लोकप्रतिनिधी कुठंतरी अधिवेशनाचा उपयोग, कुठं लक्षवेधी लावायची, कुठं काहीतरी प्रश्न लावायचे आणि त्याच्यातनं कुणाला तरी त्रास द्यायचा, कुठंतरी तोडपाणी करायचं, ह्याच्यातनं शहराचा सर्वांगीण विकास होत नाही. ह्यामध्ये कामं चांगली करण्याच्या करता मेहनत घ्यावी लागते, तिथल्या अनुभवी वडीलधाऱ्यांशी चर्चा करावी लागते,
की माझ्या मनामध्ये हे आहे, ते करत असताना तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याच्यातनं जे योग्य असेल, शहराच्या भल्याचं असेल, ते त्या ठिकाणी करता येतं आणि म्हणून तेही काम आपण पुढच्या काळामध्ये करूया. मित्रांनो, एकंदरीतच मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या जाणार नाही. माझं स्वतःच मी सारखं सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. सगळ्या लोकांनी एकोप्याने राहून जातीय सलोखा निर्माण केला पाहिजे. जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा त्याच्यामध्ये विचार करून चालत नाही. त्याच्यातनं समाजाचं नुकसान होतं, त्याच्यातनं तो भाग मागे जातो, त्याच्यातनं कायदा सुव्यवस्था अडचणीत येते. आणि त्यामुळं माझा सतत हा प्रयत्न झालेला आहे. तुम्ही बघा, आम्ही सरकारमध्ये असताना धनंजयला विचारा, विशाळगडला काही घडलं, मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी तिथं गेलो आणि सगळ्या ज्या माझ्या सहकाऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांचे पंचनामे केले. त्यांचं पुन्हा घरं दारं आणि दुकानं पुन्हा उभी करून देण्याचं काम, गाड्या मोटरसायकली त्याचं नुकसान झालेलं ते सगळं भरून देण्याचं काम आम्ही केलं. तातडीची मदत सरकारतर्फे 50,000 दिली, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 50,000 रुपये दिली. शेवटी नुसतं बोलायचं नसतं, ते करून दाखवायचं असतं. आज देखील मी तुम्हाला सांगतो, मी उमेदवारी देत असताना माझ्या मुस्लिम समाजाला 10% जागा दिल्या. मला जेवढ्या जागा आल्या त्याच्यातल्या 10% आणि चांगल्या जागा दिल्या, पडणाऱ्या जागा नाही दिल्या. आष्टी पाटोदा शिरूर सारखी. खरंय की नाही? मी निवडून येणाऱ्या जागा, नजीब मुल्ला तिथं जाऊन बघा मुंब्रा परिसरात काय परिस्थिती आहे. आमचे नवाब मलिक, त्याच्यामध्ये मला काहींनी विरोध केला, मी तिकीट त्यांना दिलं, मी स्वतः प्रचाराला तिथे गेलो. त्याच्यामध्ये सना, तिच्याही प्रचाराला मी गेलो. जिशान बाबा सिद्दीकीची मध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यातनं पुन्हा जिशानला आम्ही तिथे उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ साहेब, त्याच्यामध्ये शेख, असे अनेक कार्यकर्ते दिले ना. कारण नुसतं अजित पवारनी भाषणात बोलून चालणार नाही, कृती दाखवली पाहिजे. हा सूर्य हा जयत्रथ, त्या पद्धतीनं करायचं असतं. माझी मायनॉरिटीला आव्हान आहे, मी आणि सगळ्यांनी, आम्ही सरकारनी तुमच्या करता खूप काही केलं. बार्टीच्या धर्तीवर, सारथीच्या धर्तीवर, टार्टीच्या धर्तीवर, महाज्योतीच्या धर्तीवर, अमृतच्या धर्तीवर आम्ही अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला, स्थापन केली. कारण ती पण समाजाची गरज होती, ती पण समाजाची मागणी होती. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय अतिशय चांगल्या प्रकारचं देखणं, माझ्या संभाजीनगरच्या वैभवामध्ये भर घालणारं अशा प्रकारचं आपण उभं केलं. मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल कमी होतं, 1,000 कोटी पर्यंत भागभांडवल वाढवलं. त्याच्यामध्ये 30 कोटी रुपये महामंडळाला हमीची गॅरंटी दिलेली होती, हमी दिलेली होती. त्याच्यामध्ये ती 30 कोटीवरून 500 कोटी रुपये त्या ठिकाणी केली. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सुधारित शिष्यवृत्तीची योजना राबवली आणि शिष्यवृत्तीची रक्कम 50,000 रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली. दरवर्षी माझ्या गरीब अल्पसंख्याक समाजातील 75 विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रतिवर्षी विद्यार्थी विद्यार्थिनी 40 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. की ते गरीब आहेत पण त्यांना परदेशात शिकायचं, तेवढं त्यांचं मेरिट आहे, ते स्कॉलर आहेत, गेले पाहिजेत, शिकले पाहिजेत. सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहिलंय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळाकडनं 15 जिल्ह्यात 2,800 बचत गट त्या ठिकाणी स्थापन केले आणि जाचं काठी रद्द करण्यामध्ये आल्या. डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजना प्रतिवर्षी फक्त 2 लाख रुपये देण्यात येत होते, ते 2 लाखावरून 10 लाख रुपये इतकी त्याच्यामध्ये वाढ केली. डीएड शिक्षकांना मदरशाच्या 6,000 रुपये मानधन होतं, 16,000 केलं आणि बीएड वाल्यांना 8,000 होतं, 18,000 रुपये केलं. राज्यामध्ये 1,000 कोटी रुपयाचा आम्ही विकासाकरता अर्थसंकल्पात टाकले. अरे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ना, तुम्ही का काळजी करता? कुणी काही बोललं तर त्या सगळ्याचं आम्ही समर्थन करत नाही. कुणी म्हणलं मध्ये बटेंगे कटेंगे अजिबात चालणार नाही महाराष्ट्रात, ते तिकडे नॉर्थ मध्ये, महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, शिवप्रेमींचा महाराष्ट्र आहे.
शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्यांची शिकवण आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. त्यामुळे आम्ही त्याच रस्त्याने पुढे जाणार. तुम्ही बघा, माग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वेगळा निर्णय घेतला अल्पसंख्याक समाजाने, आणि त्या शिवसेनेनी त्याच्यामध्ये वक्फ बोर्डाच्या बद्दलचं बिल आलं, वॉकआउट केला. काय साधलं तुम्ही? काय साधलं? अरे ज्याला मतं दिली तेच बाहेर निघून गेले, आणि तुमच्या मताचं काय झालं त्याचं काहीतरी विचार करा ना. अरे कुठंतरी आपल्या विचाराची कोण आहेत, आपल्याला मदत करणारी कोण आहेत, त्याच्या संदर्भामध्ये जसं बोलतात तसं वागणारी कोण आहे. माझ्या मागासवर्गीय समाजाला पण सांगितलं, अरे आता संविधान बदलणार, आता अबकी बार 400 पार, संविधान बदलणार, आरक्षण काढणार, त्याच्यामध्ये सवलती काढणार, घटना बदलणार. अरे कुणी सांगितलं? त्या विरोधकांना दुसरा मुद्दा नव्हता, वाटेल ते सांगितलं आणि दिशाभूल केली. झालं, संविधान बदललं. अहो त्या न्यायदेवतेच्या हातात तिचे डोळे पट्टी बांधलेली काढली आणि तिच्या हातामध्ये तराजू आणि संविधान दिलं. एवढा संविधानाचा आदर आम्ही करतोय. हे चाललंय आमचं. या संविधानाने जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपल्याला सगळ्यांना एक संघ ठेवलेला आहे. आपल्या कुठं पाकिस्तान सारखं, बांगलादेश सारखे, श्रीलंकेसारखे उठाव होतात तसं आपलं इथं होतं? नाही होत. युक्रेन आणि तिकडे रशियाला चाललंय, होतं आपल्या इथं? नाही होत. शेवटी आपली एक परंपरा आहे, आपली एक संस्कृती आहे, आपल्याला इतिहास आहे. या सगळ्याची तुम्ही विसर पडून देऊ नका. म्हणून आम्ही सांगतोय की महायुतीतला आम्ही घटक आहोत. आम्ही रामदास आठवलेजी आमच्या सगळ्यांचे विचार एक आहेत. त्याकरता तुम्ही डॉक्टर योगेशजी क्षीरसागरांना आपलं बहुमोल मत या घड्याळाच्या चित्राच्या शेजारी दाबा. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या केसालाही धक्का लावू देणार नाही. मध्ये काहींनी, आता ह्यांनी सांगितलं ते बाबरी मस्जिद त्यावेळेस बाबा एवढं बारका होता आणि त्यावेळेस त्याचा आता मोठा फोटो. हे काय चाललंय? सोशल मीडियाला कुणाचंही धड घेतात, मुंडकं दुसऱ्याचं बसवतात की चाललं काय, कुणाला कळायला पत्ता नाही. काय टेक्नॉलॉजी आलेली आहे, परंतु त्याचा गैरवापर चाललेला. मी एका ठिकाणी, आता मी समजा आता इथं आलो आणि काहींनी सांगितलं एका ठिकाणी चला दादा, आम्ही जातो, आपला नमस्कार करतो पुढे जातो. एकाकडे मी भेटायला गेलो होतो, ते चुकीचं वक्तव्य करायच्या आधी 6 महिन्यापूर्वी माझी भेट झाली. आता तेच दाखवतात अजित पवार यांच्या जवळ कसा. अरे पण तेव्हा केलं नव्हतं ना, तू नंतर केलं ना बाबा. नंतर मला माहिती हो 4 महिन्यांनी असं काहीतरी करणार आहे. काय मी अंतर आहे काय, मला कळतच नाही. अरे माझे एवढे सडेतोड त्या ठिकाणी विचार आहेत, मी त्याच्यामध्ये आत बाहेर करणारा कार्यकर्ता नाहीये. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि त्याच्यातून आम्ही शेवटी आम्हालाही कळतंय की आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना भरून रयतेचं राज्य केलं, त्याच पद्धतीनं करायचं असतं. आणि म्हणून आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, त्याच्यामध्ये कुठेही आमच्या मुस्लिम समाजाच्या संरक्षणाची, सर्व जाती धर्माच्या लोकांची संरक्षणाची जबाबदारी आमची आहे, पोलिसांची आहे. कायदा कोणाला हातामध्ये घेऊन दिला जाणार नाही. EWS इकॉनॉमी विकर सेक्शन, त्यामध्ये 3 महिन्यापूर्वी जी पोलीस भरती झाली त्याच्यात आता मधल्या आरक्षणाच्या काळात आपलं 52% आरक्षण ओबीसीचं, मागासवर्गीयांचं आणि आदिवासींचं आणि एनटीचं, 10% EWSचं 62%, आणि नंतर पुन्हा 10% मराठा समाजाला दिलेलं 72%. आता मराठा समाजाला तिथं आरक्षण दिल्यामुळं EWS मधनं ते बाहेर पडले. आता ज्यांना कुठंच आरक्षण नाही ते EWS मध्ये. आणि मला तुम्हाला सांगायचंय, बीडला पोलीस भरती झाली, 12 आपल्या मुस्लिम समाजाची मुलं त्या ठिकाणी सर्व्हिसला लागली. परभणीमध्ये 18 लागली, लातूरमध्ये 22 लागली. अशा पद्धतीनं अल्पसंख्याक समाजाच्या मुलांची भरती त्या ठिकाणी केली. हे आम्ही केलं, त्याच्यामध्ये आम्ही मिळवलं नाही. आम्ही खोटं सांगत नाही. रेकॉर्ड बघा, काय खोटं सांगायचं कारण आहे? अरे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला करायच्यात. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. माझ्या मायमाऊली बसल्यात, त्यांच्याकरता मी लाडकी बहीण योजना आणली.
मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, कॅबिनेटमध्ये धनंजय आणि सगळ्या मंत्र्यांनी मान्यता दिली. आज ती खुरपणीला जाणारी महिला, आज ती रोजगार हमीच्या कामाला जाणारी महिला, आज ती धुमभांडी करणारी, झाडू पोता करणारी, स्वयंपाक करणारी, कचरा गोळा करणारी महिला, अरे तिला काही तिचा विचार करताय की नाही? देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? तिला स्वतःला काहीतरी वाटतं ना, बीडच्या बाजारामध्ये गेल्यावर नंतर माझ्याकरता काहीतरी करावं. प्रत्येका वेळेस तिनं नवऱ्याकरता करायचं, सासू सासऱ्याकरता करायचं, मुलाबाळांच्या करता करायचं. अरे तिला जीव आहे का नाही? तिच्या जीवाचा कधी विचार केला की नाही? ह्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आम्ही केला आणि त्यांना 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. हे कोर्टात गेले बंद करायला, हे विरोधक असले. अरे काय यांचं जात होतं, कोर्टात जायचं काय कारण आहे? 2,30,00,000 महिलांना आम्ही आता 1,500 रुपये देतो. आज 45,000 कोटी रुपये. आज तेच पैसे बाजारात येतात ना, बाजाराचं अर्थकरण वाढतं ना, अर्थचक्र फिरतं ना, फायदा होतो ना, छोटी मोठी दुकानं चालतात ना, त्यांनाही एक आत्मनिर्भर, एक सबल आणि सक्षम झाल्यासारखा एक आधार वाटतो ना. तोही समाजातला 50% घटक आहे. त्यांनाही मान सन्मान दिला पाहिजे. डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे काढलेत, मधी कुठं कुणी काढाकाढी करायलाच नको. विरोधक म्हणले अरे काढा पैसे परत घेतील. कशाला आम्ही परत घेऊ? बहिणीला ओवाळणी टाकलेली भाऊबीजेची किंवा रक्षाबंधनाची कुणी परत घेत असतं? आणि आता त्याबद्दल तिची टीका टिप्पणी चाललेली आहे. मी तुम्हाला सांगतो बहिणींनो, मायमाऊलींनो, तुम्हाला ही योजना पुढे मला 5 वर्ष चालू ठेवायची. महायुती सरकारला चालू ठेवायची. जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळाचं बटन दाबा, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाचं बटन दाबा, जिथं कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबा. हे करा. पुन्हा सरकार येईल. पुन्हा सरकार आल्यानंतर आम्ही ती योजना पुढे चालू ठेवू. काळजी करू नका. तुमच्याकरता मगाशी धनंजयनी सांगितलं, मागचं बिल द्यायचं नाही, चालू बिल द्यायचं नाही, पुढचं बिल द्यायचं नाही. 3, 5, 7.5 तुम्हाला पुढे 5 वर्ष वीज फ्री. किती मोटारीचं पाणी घ्यायचं आणि शेतीला द्यायचं ठरवा. आणि पुढे 6 महिन्यांनी दिवसा वीज देणार आहे, रात्री नाही. इलेक्ट्रिक पंपाला दिवसभर उजाडलं, भाकरी घ्यायची, शिदोरी घ्यायची, रानात जायचं, पाणी धरायचं, पिकाला द्यायचं, फळबागांना द्यायचं. आणि संध्याकाळ झाली, कडूचं पडलं, परत घरी यायचं, बायका पोरांच्या जेवायचं, झोपायचं. रात्री बिबट्या यायला नको, वाघ यायला नको, गवा यायला नको, रानडुक्कर यायला नको, साप विंचू काटायची काही अडचण नाही. ह्याही गोष्ट आम्ही करतोय. तशा पद्धतीनं लवकरच 9,500 मेगावॉट वीज आम्ही सोलरवर आणतोय. हे तुमच्याकरता करतोय. सरकार तुमचं आहे. अरे तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे. ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं, सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं अरे कांदा निर्यात बंदी आपण केली, त्याचा फटका बसला, लोकांनी आमच्या डोळ्यात पाणी आणलं. लगेच आम्ही केंद्र सरकारला सांगितलं कांदा बंदी निर्यात उठवा. उठवली. कांद्याचे भाव वाढले, माझ्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळायला लागले. अरे तुम्ही सांगा ना, तुमच्या करता म्हणेल ते करायची आमची तयारी आहे. फक्त मागणी योग्य पाहिजे, नियमानी पाहिजे. तुम्हाला आता सोयाबीन आणि कापसाला मागच्या वेळेस भाव मिळाला नाही. धनंजयनी त्या ठिकाणी प्रस्ताव आणला, आपण 5,000 रुपये हेक्टरी दिले ना. किती 1,000 कोटी रुपये वाटले? कुठे गेला? 5,000 कोटी रुपये आम्ही वाटले. 1 रुपयात पीक विमा, विम्याचे पैसे काही नुकसान झालं तर मिळतात ना. सरकार पैसे भरतंय. 0% व्याजाने पीक कर्ज. सावकाराच्या दारामध्ये जाऊ नये कायदा आणला. त्या संदर्भामध्ये माझ्या शेतकऱ्याला जेवढं सवय, दुधाला 7 रुपये अनुदान दिलं. तुमच्या इथं मला वाटतं आष्टी पाटोदा भागातच दूध जास्त आहे गाईचं, पण त्यांना आता मिळतं ना 28 रुपये तिथला दर, 7 रुपये आपला अनुदान, 35 रुपये लिटर दर. ग्राहकालाही त्रास नको, तुम्हालाही त्रास नको. तुम्ही व्यवस्थित दादा करा. माझ्या मुला मुलींना जे ग्रॅज्युएट डिप्लोमा डिग्री झाली त्यांच्याकरता 6, 8, 10,000 रुपये स्टायफन देतोय. खरंच कोर्स घ्या, तुम्हाला ज्याची आवड आहे त्याचा घ्या, सर्टिफिकेट घ्या. बँकेत जाऊन तुम्हाला लोन मिळेल किंवा तुम्हाला नोकरी मिळेल. आता ह्या पद्धतीने आपण चाललोय. काल पंतप्रधानांनी सांगितलं आज परदेशी गुंतवणुकीमध्ये
देशात सगळ्यात जास्त गुंतवणूक जर कुठं होते तर ती महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची गुंतवणूक होते. एवढं महाराष्ट्राकडं लोक वेगळ्या नजरेने बघताय. त्याचा फायदा आपल्याला उठवायचा आहे. रेल्वे लाईन ताबडतोब आपल्याला टाकून घ्यायच्यात. वेगवेगळी कामं आपल्याला रस्त्यांची करायची. पाण्याच्या बद्दलचे प्रश्न सोडवायचे. वेगवेगळे प्रश्न आहेत. आपल्याला पलीकडे पाणी जे जातं पश्चिमेकडं ते पाणी आपल्याला पूर्वेकडे वळवायचंय. ते आपल्याला नाशिक मधनं जायकवाडी मधून माजलगावमध्ये, तिथून गोदावरीला, तिथून वेगवेगळे बॅरेज, तिथून नदीच्या दुतर्फा माझ्या शेतकऱ्यांना देण्याचं आमचं नियोजन आहे आणि त्या रस्ता आम्ही आता निवडलेला आहे. ह्या प्रकारे बीडकरांनो अनेक उमेदवार तुमच्या समोर आहेत. माझी विनंती आहे, मी एवढा पोटतिडकीनं तुम्हाला का सांगतो, आम्ही आमच्याकडे करून दाखवलंय. मला बीड मध्ये त्या गोष्टी करायच्यात. जे काही इथं नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला तो धनंजयनी सांगितला. तुमचा आमदार दरसोड करत होता, मग दर घडीत म्हणायचा दादा मी तुमच्यावर येतो, घडीत म्हणायचा नाही. माझ्या बरोबर जे जे आमदार आले त्यांना 5 वर्षात एकेका मतदारसंघामध्ये 3-3, 4-4 हजार कोटी रुपयाची विकास कामं आम्ही केली. 3-3, 4-4 हजार कोटी. मी आज सांगतो, ह्या डॉक्टर योगेशला तुम्ही निवडून द्या. कमीत कमी 3,000 कोटी, जास्तीत जास्त 4,000 कोटी या विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं, घरकुलाच्या निमित्तानं, रस्त्यांच्या निमित्तानं, वेगवेगळ्या ब्रिजच्या निमित्तानं, वेगवेगळ्या इमारती ज्या प्रशासकीय असतात त्याच्या निमित्तानं त्या आम्ही त्या ठिकाणी करतो. त्यामध्ये तुम्ही काळजी करू नका. अरे मी आगे बढ़तो, तू बटन दाब. मी योगेश धनंजय सगळे आगे बढ़तो, फक्त बटन दाब गाड्याची. नाही तर नुसतं आप आगे बढ़ो हम कपड़े संभालते, पीछे देखने के बाद कुछ भी नहीं है.